नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट झाली आहे. तर आज मुंडेंच्या परळी मतदारसंघात जरांगेंची घोंगडी बैठक होणार आहे. घोंगडी बैठकीपूर्वी मुंडेंनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा सूत्रांकडून माहिती मिळते. तर विरोधात भूमिका घेऊ नये म्हणून मुंडेंची जरांगेंसोबत बोलणी सुरू आहे का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तर पंकजांना लोकसभेत फटका, त्यामुळे विधानसभेत धनुभाऊ खबरदारी घेत आहेत का, अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट झालेली आहे. सविस्तर चर्चा या भेटी दरम्यान त्यांची झालेली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान घोंगडी बैठकीपूर्वी मुंडेंनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आहे. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट झाली आहे. आज मुंडेंच्या परळी मतदारसंघात जरांगे यांची घोंगडी बैठक आहे. तर घोंगडी बैठकीपूर्वी मुंडेंनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आहे. विरोधात भूमिका घेऊ नये म्हणून मुंडेंनी जरांगेंसोबत बोलणी केल्याची चर्चा आहे. तर पंकजांना लोकसभेत फटका बसला म्हणून विधानसभेत धनुभाऊंनी खबरदारी घेतल्याच्याही चर्चा आता सुरू झाल्यात. तर मुंडेंसोबत आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती जरांगेंनी दिली आहे. धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली? चर्चा झाली ना, सांगितलं ना मी. मला वाटतंय 10 दिवसात होईल, नाही तर मग तुम्हाला एक वेगळा विचार होईल. काय वाटतं मला, का होईल की आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे. मी एक वेगळ्या तत्वाचा आहे. शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी कुणबींना 6 महिने मुदत वाढ दिली, म्हणजे ओबीसीला. बघा, मी थोडा बी खुनशी असतो, समजून घ्या. आता थोडा बी खुनशी असतो, मी म्हणलं असतं कुणबीला करा 6 महिन्यात मदत. ओबीसीला केली का नाही? सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की नाही व्हॅलिडिटीला? आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं, मला काय कौतुक कशामुळे करायचं नाही, का करू नये?